नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, की आज मी काय बनवणार आहे. तर यावर्षी की नाही तिळाचे लाडू करू का नको, करू का नको करत-करत की नाही आज फायनली लाडू बनवून तयार केलेच मी. तर इथे की नाही सुरुवातीला शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेत आणि त्याचे सालं काढून घेतली आणि पाखडून घेतलेत. त्याच्यानंतर तीळ सुद्धा भाजून घेतलेले आहेत. आणि गेल्या वर्षी ना तुमच्याबरोबर एक व्हिडिओ शेअर केला होता मी तिळाच्या लाडवांचा आणि त्याच्यामध्ये एक ट्रिक सुद्धा शेअर केली होती, की चमच्याच्या साहाय्याने आपण ते लाडू वळले होते आणि हाताला अजिबात चटका लागत नाही. तर असा तो व्हिडिओ होता. आणि ह्या वर्षी काय केलं माहितीये का मी? ही ट्रिक मला माहिती असताना सुद्धा यावर्षी मी माझे हात भाजून घेतलेले आहेत तिळाचे लाडू बनवताना. का ते तुम्हाला सांगते. एक व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये होतं, की जसं आपण ह्याचे तिळाचे लाडू म्हणा किंवा शेंगदाण्याचे लाडू आपण करताना की नाही आपण पाकच बनवून घेतो की नाही. तर त्या व्हिडिओमध्ये असं होतं, की पाक न बनवता फक्त गूळ वितळवून आपल्याला ते लाडू बनवायचे होते आणि टायटलमध्ये स्पष्ट लिहिलं होतं, की हात सुद्धा तुमचे भाजणार नाहीत असं. तर म्हटलं ही एवढी सोपी पद्धत आहे, तर कशाला उगाच आपण पाक वगैरे करायचा आणि त्याच्यात वेळ घालवायचा. म्हणून मी त्या पद्धतीने लाडू करायला घेतले. तर गूळ आहे की नाही तो अगदी चमचाभर पाणी टाकून वितळून घेतला फक्त आणि त्याच्यामध्ये वेलची पूड टाकली आणि आपण जे शेंगदाण्याचा कूट केला होता आणि तीळ भाजले होते. ते सगळे त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले. अजिबात पाक बनवला नव्हता, फक्त गूळ वितळून घेतलेला. मला खरंच असं वाटलं, की ही ट्रिक उपयोगाला येईल की काय? म्हणून मी त्या पद्धतीने लाडू केला आणि वळायला बसल्यावरती जे चटके लागायला लागले की नाही हातांना, खरंच सांगते हात एकदम लाल भडक झाले होते लाडू वळता-वळता. आणि खरंच ही ट्रिक अजिबात काम करत नाही. ते लाडू आहेत आणि शेवटी तो गूळच आहे. त्याच्यामुळे मेल्ट झाल्यानंतर त्याचे चटके बसणार म्हणजे बसणारच आहे. लाडू वळता-वळता की नाही हात पूर्ण एकदम हात माझे चटके बसून-बसून की नाही लाल भडक झाले होते. तर ही जी ट्रिक आहे ती अजिबात उपयोगाला येत नाही. या पद्धतीने तुम्ही लाडू केलात तरी हात भाजणारच आहेत आणि पाकातले जरी केलात तरी हात भाजणारच आहेत. त्याच्यामुळे हात भाजल्याशिवाय आपले लाडू होणार नाहीयेत. पण तरीही फायनली मला आनंद या गोष्टीचा होता, की नाही म्हणताना मी यावर्षी तिळाचे लाडू बनवून तयार केलेच होते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.